नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आता महाराष्ट्रात वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ॲग्रिगेटेड टॅक्सी म्हणजेच रेडिओ टॅक्सी आणि रेडिओ रिक्षा यांची आता पॉलिसी लवकरच महाराष्ट्रात डिसाईड होणार आहे। म्हणजे त्यांना परवाने मिळतील, त्यांची ॲप कशी असतील, ही ॲप जी असणार आहेत ती जिल्हावाईज ॲप असणार आहे आणि मग तिथलं त्या रेडिओ टॅक्सीला, रेडिओ रिक्षाला तिथलं स्थानिक प्राधिकरण त्यांना मंजुरी देणार। म्हणजे ह्यांचे नियम असतात, रिक्षाचं काय क्षेत्र आहे, रिक्षाचे नियम काय, टॅक्सीचे नियम काय, मीटरप्रमाणे तुम्हाला ते मीटरमध्येच भाडं देतात। म्हणजे त्या जिल्ह्यापुरती मर्यादित चालणार आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रात ॲग्रिगेटेड टॅक्सीला, ॲग्रिगेटेड रिक्षाला, त्याला आपण साधं सोपं सर्वांना नाव समजेल असं म्हणू, रेडिओ टॅक्सी, रेडिओ रिक्षा यांच्यासाठी लवकरच आता एक समिती नेमली जाईल। आता त्या समितीतला एक पहिला महत्त्वाचा विषय असेल तो म्हणजे पर्यटक परवान्यांचं करायचं काय। हे पर्यटक परवाने जे दिलेले असतात हे पर्यटनासाठी दिलेले असतात आणि पर्यटक परवान्याला त्या वाहनाला स्थानिक कुठलाही व्यवसाय करता येत नाही। पण इथं ऑनलाईन प्रक्रिया झाल्यामुळं कुठलंही त्याच्यावरती नियंत्रण नव्हतं। मग ही ओला म्हणा, उबेर म्हणा, हे कमिशन एजंट आहे किंवा काय, मग पैसा कमावू लोकांनी, वाहन विक्रेत्यांनी बोंबाबोंब करून त्या ॲपला बेकायदेशीरपणे गाड्या जोडलेल्या आहेत। आता ही पॉलिसीचं डिसिजन होताना पॉलिसीची अंमलबजावणी बनवण्यासाठी किंवा पॉलिसीची निर्णय होण्यासाठी समिती नेमली जाईल आणि मग ह्या आता जी लोक, एवढी सर्वसामान्य गोरगरीब लोक ह्या पर्यटक परवान्याच्या गाड्या घेतलेल्या आहेत त्यांचं काय होणार, ते आत्महत्या करून मरतील हो। कायदे हे बघलेले आहेत। मग आम्ही सुरुवातीपासून, आजपासून नाही, हा विषय आजपासून नाही, 4-6 वर्षापासून सारखा आम्ही पाठपुरावा करतोय की इथं पर्यटक परवान्यांना तर धंदा करता येत नाही, हे माफिया तर निर्माण झालेले आहेत आणि जर ह्यांना अधिकृत करायचं म्हणलं तर ह्यांच्यासमोर जर मोटर कायद्यातला अभ्यास केला तर मोटर कायद्यानुसार त्या गाड्या, पर्यटक परवान्यांच्या गाड्या ज्या आहेत, ज्या गाड्यांची 5 वर्ष पूर्ण व्हायची आहेत, म्हणजे 5 वर्षाच्या आतील ज्या ह्या पर्यटक परवान्याच्या गाड्या आहेत त्यांना काळी पिवळी टॅक्सी मीटरवाली ही शासनाला करावी लागेल आणि शासनानं हे मान्यही केलेलं आहे। त्यांना जर न्याय द्यायचं म्हणलं, जर कायद्यातच नाही, पर्यटक परवाना धारकाला, परवान्यावाल्याला गाडी तुम्हाला स्थानिक व्यवसायच करता येत नाही, मग त्याचा इथं प्रश्नच आला कुठे। ही ओला कोला हे एक कमिशन एजंट आहेत, त्यांनी ज्या गाड्या जोडलेल्या आहेत त्यांना इथं व्यवसायच करता येत नाही, इथं व्यवसायच करता येत नाही, तर मग त्या गाड्यात जोडल्या कशा? म्हणजे हे सर्व बेकायदेशीर आहे। पण यांना भविष्यात जर शासनानं न्याय द्यायचा म्हणलं तर काळी पिवळी टॅक्सी ज्यांच्या 5 वर्षाच्या गाड्या आहेत त्यांना मीटर बसवून करता येतील आणि त्यासाठी समिती शासनाला नेमावी लागेल, हेही त्यांनी शासनानं मान्य केलेलं आहे। भविष्यात म्हणजे येणाऱ्या काळात काळी पिवळी टॅक्सी ह्यांची बनू शकेल। पण पर्यटक परवान्याची जी गाडी आहे त्याला कुठलाही स्थानिक व्यवसाय करता येत नाही। ओला कोला हा एक कमिशन एजंट आहे, त्याचं काही देशभराचं ते ॲप असतं, ते त्याला चालत नाही, कुठलं कोण बी काय येतं आणि हे आधुनिक माफिया आहेत, इलेक्ट्रॉनिक माफिया आहेत म्हणा, आणि हे लुटारू आहेत। तर ह्याच्यासाठी राज्यात जिल्हावाईज ही ॲप बनतील आणि ॲग्रिगेटेड लोकांना
म्हणजे रेडिओ रिक्षा, फोन ए रिक्षा ह्यांच्यासाठी ती ॲप, समजा सांगली जिल्ह्याचं ॲप, म्हणजे जे सांगली जिल्ह्यापुरतं तिथं मीटर रिक्षा टॅक्सी चालणार, त्यांचे नियमच असतात. जिल्हा स्तरावरचं परमिट दिलेलं असतं त्यांना. समजा मुंबईतला मुंबई महानगर क्षेत्रामध्ये त्यातली एरियाची येणारी गावं वगैरे ही सगळी येणार आणि त्याला गाडी जोडली असली तर गाडी त्या शेवटच्या सीमेवरती लॉक होते. लॉक करावी लागणार. म्हणजे पुन्हा पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी त्या ऑथॉरिटीसाठी तिथलं राहणार, नाशिकसाठी राहणार. म्हणजे मीटरनं यांना व्यवसाय करता येईल. शासन भाडं ठरवून देतं आणि शासनानं भाडं ठरवून दिल्यानंतर प्रवाशांना ते द्यायचं. राहिला प्रश्न ॲपवाल्याचा, त्याच्यात काय रोल येऊ शकतो? ॲपवाल्याला भाडं ठरवण्याचा कुठलाही अधिकार नाही. ॲप हा एक कमिशन एजंट, दलाल म्हणून तो काम करेल आणि त्याला परभाड्यापोटी त्याला प्रवासी मिळवून दिल्यामुळं त्याला 5 किंवा 7 रुपये हे त्याला देता येतील किंवा 10 रुपये देता येतील. परंतु असं त्यांना कुठलंही भाडं हे देता येणार नाही. त्या ॲपवाल्याला ठरवता येणार नाही आणि त्याची ॲपची रचना ही लवकरच होईल. त्याच्यामुळे ही ॲप जी आहेत ओला, कोला, उबेर, कुबेरची, ही महाराष्ट्रातून ॲटोमॅटिक रद्द होतील आणि देशामधलं महाराष्ट्र राज्य हे एक असं राज्य आहे वाहतूक व्यवस्थेत काम चांगलं करतं. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. इतर राज्यात महाराष्ट्रासारखी कुठंही पॉलिसी मॅटर ही चालत नाहीत. गुजरात म्हणा, उत्तर प्रदेश म्हणा, कुठलंही म्हणा, कुठल्याही राज्यात महाराष्ट्र जर सोडलं तर कुठल्याही राज्यात वाहतूक विभागाची पॉलिसी जशी महाराष्ट्रात चालते तशी देशात कुठल्याही राज्यात चालत नाही. हे कुणीही विसरू नका. आणि मग महाराष्ट्रात जे काही घडतं त्याचे परिणाम देशभर होतात. पण महाराष्ट्र राज्य हे प्रथम देशामधलं असं राज्य ठरेल की ओला कोलाची ॲप बंद करायला लागेल. तिथं ॲप निर्माण होतील, रचना होईल आणि कायद्यानुसार काम चालेल. पण ह्याच्यासाठी 2-3 समित्या नेमल्या जातील. हा एक संघर्षाचा काळ राहणार आहे आणि ह्या सर्वसामान्य लोकांना जर तुम्हाला ही जर झालं नवीन रेडिओ रिक्षा, फोन रिक्षा चालू करायची म्हणलं तर त्या गाड्यांचं करायचं काय? हे पर्यटक परवान्याचे आहेत, हे गोरगरीब फसलेलेच आहेत. त्यांना फसवलेचंच माफियांनी. त्यांना व्यवसायच करता येत नाही. तुम्ही म्हणणार RTOवाले कसे जातात? RTOवाल्याला काय पडलं? RTOवाले खाते पैसे करा ना, किस्सा भरताना जातंय घरी. गोरगरिबाचं त्यांना काय पडलं नसतं शासनाच्या अधिकाऱ्यांना. तर येणाऱ्या काळात चांगली गाईडलाईनचं एक नियम बनतील. 4-6 महिन्यातच हे सर्व नियम बनतील. पुढच्या महिन्यापासूनच पॉलिसीचे थोडे ड्राफ्ट बनण्यासाठी निर्माण होतील. समित्या नेमल्या जातील आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल. आता जर ह्या पर्यटक परवान्याच्या गाड्या काळी टोळी टॅक्सीत झाले तर त्यांना लेबर बोर्डाच्या माध्यमातून, कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून सुद्धा त्यांना न्याय मिळेल. अशाही गोष्टी त्याच्यातनं शक्य होतील. तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातली वाहतूक व्यवस्था सुधरेल. जरी हे टॅक्सी, रिक्षा यांची जरी स्पर्धा असेल तरी इथं एक नगरपालिकेच्या परिवहन सेवेतसुद्धा मोठी सुधारणा होत आहे. त्यांच्याही भाडे रचनेत एक नियम होत आहे की राज्यातील ज्यांचं वय 60 वर्ष पूर्ण आहे, मग त्या महिला असू या पुरुष असू, त्यांना अर्धा तिकीटमध्ये प्रवास भेटणार आहे नगरपालिकेचा. मग ती मुंबईची BST असो, ठाण्याची असो, कल्याणची असो, वसई विरारची असो, कोल्हापूरची असो, नाशिकची असो अथवा पुन्हा मुंबईचा असो. कायदा हा राज्यासाठी होत असतो आणि राज्यातील जनतेला त्यातून न्याय मिळेल. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.